सिरम्स वापरायचे नाहीत. डोंट यूज ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कशाला म्हणतात? व्हिटॅमिन सी, नायसिनामाइड, हायलुरॉनिक ॲसिड, अल्फा आर्ब्युटिन, ग्लायकॉलिक ॲसिड या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्सची तुम्ही जेव्हा लहान वयामध्ये असता, म्हणजे टीनेजर वयामध्ये 13 ते साधारण 19 पर्यंतचा जो वयोगट आहे, त्याच्यामध्ये याची गरजच नाहीये. याच्यामध्ये पैसे चक्क वाया जातात. उलट जर हे असे इतक्या लहान वयामध्ये हे इतके स्ट्रॉंग सिरम्स आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स तुम्ही जर वापरायला लागलात, तर त्यानं फक्त डॅमेज होणार आहे त्वचा. रेटिनॉल. मुळात रेटिनॉल हे एक स्ट्रॉंग अँटी एजिंग साठी तयार केलेलं औषध आहे. रेटिनॉल आणखी एक उत्तम काम करतं आणि ते म्हणजे ऍक्ने घालवतं. टीनेजर अवस्थेमध्ये आपल्याला प्रचंड ऍक्ने आणि पिंपल्स येत असतात आणि आपलं असं होतं की काही करा पण हे पटकन लवकरात लवकर घालवा. इकडचं तिकडचं बघून दुसरे कोणीतरी वापरतात म्हणून जातो आणि मग रेटिनॉल विकत घेतलं जातं. पण रेटिनॉल हे मुळात डॉक्टरांनी प्रिस्क्राईब करायचं असतं, मग वापरायचं असतं. इतकं स्ट्रॉंग अँटी एजिंग इन्ग्रेडियंट ते आहे. व्हिटॅमिन सी लावणे याची पण एक फॅशन आहे. खूप लोकांना, स्पेशली सगळे जे टीनेजर मंडळी असतात, सगळ्यांनाच फोड येतात. सगळ्यांचीच त्वचा साधारण तेलकट गटातच मोडली जाते. आता या अवस्थेमध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की ते फोड येऊन गेल्यानंतर जे डाग पडलेत ते जातील व्हिटॅमिन सी न. आणि व्हिटॅमिन सी सिरम भारतामध्ये सगळ्यांना दुर्दैवानं गोरं व्हायची घाई असल्यामुळे, त्याचा जो काही त्याच्या मागचा सोर्स असल्यामुळे जो चुकीचा आहे, त्याच्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय फेमस झालं. फॉरेनर पोरी ज्या सेम वयाच्या आपल्या आहेत 7वी, 8वी, 9वी, 10वी आणि त्या व्हिटॅमिन सी लावतात, मग आपल्याला पण लावायचं आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, व्हिटॅमिन सी न डार्क स्पॉट जात नाहीत. त्यासाठी खूप स्ट्रॉंगर लेवलचं व्हिटॅमिन सी लावावं लागतं. त्याच्यासाठी इतर स्किन केअरचं रुटीन पाळावं लागतं, जे कॉम्प्लिकेटेड असतं. मग हळूहळू फोडांचा डाग जायला लागतो. अदरवाईज असा तो तुम्ही ओव्हर द काउंटर दुकानातून विकत घेऊन जाणार नाहीये. त्यामुळे ते विकत घ्यायचं नाही. मग नक्की काय विकत घ्यायचंय?